साठेकत रद्द करा. काही पैसे होतायचे नाही त्यांच्या उरावर. घेऊन चालायचं नाही. भेजापाटी ब्रह्मराक्षस. पण आता त्याचा काही उपयोग नाही. साठेकताचे आलेले 45,000 रुपये 4 दिवसापूर्वीच मी पाठवले. सोबत अजयजीचं पत्र सुद्धा पाठवलंय की बाकीची रक्कम दिवाळीनंतर पाठवतो, पण कसंही करून दिवाळी सणाला या. अरे काय करून बसलात हे बापूसाहेब. मी गावात असतो तर तुम्हाला हे करू दिलं नसतं. असू दे, मी आता त्यांना जाऊन चांगलाच खर्चवतो. नको, त्यांचं पत्र सुद्धा आलंय. काळजी करू नका, आम्ही दिवाळी सणाला येतो म्हणून. आता शांत झालेल्या संबंधाला तुम्ही भडकवू नका. खरंच भाऊजी, उद्या टाकली बिकली पोरगीला तर बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हाबरूला जपायला हवं. अहो पण असा तोंड दाबून बुक्क्याचा मार किती दिवस सहन करणार. पण ते किती राहिलाय. दिवाळी सण झाला की सुटलो. आपण मोठं मन करून आलात, आनंद वाटला. दिवाळ सणही चांगला साजरा झाला. शकुनाचे म्हणून आता 5,000ची सोय केली. बाकीचे 20,000 महिन्याभरात पाठवतो. सांभाळून घ्या. आपण आता नात्यानं एक झालं. एकमेकांना सांभाळून घ्यायलाच पाहिजे. हे काय चाललंय आई? काय म्हणजे दिवाळ सण दिसत नाही का? दिवाळ सण का दिवाळा काढायचा सण? उगीच काय बडबडू नकोस. तुला काय झालं खवळायला? काय झालं? ही नोटीस वाच, डोळे फाडून वाच आणि दादालाही दाखव. तुमचा हा दिवाळ सण साजरा करण्यासाठी यांना आपलं हे राहतं घर विकावं लागलंय. कुर्त गिळून टाकणार की काय तुम्ही या कुटुंबाला? हे घ्या बापूसाहेब, एक कवडी सुद्धा द्यायची नाही या बकासुरांना. माझा ऐका ज्योती, दिवाळीच्या आनंदात विरजण नको. आम्ही राजी खुशीन देतो हे पैसे. बसा विसरा. बसा काय? लाज नाही वाटत? सासऱ्याच्या काळजाचे लचके तोडताना. ज्योती, शुद्धीवर आहेस का? आमचा अपमान करतेस दुसऱ्यांच्या घरात. अरे दुसऱ्याच्या माना कापून स्वतःचा मान मिळवताय तुम्ही. ज्योती, आणि पुरुषाच्या जन्माला आलायस तर स्वतःच्या हिमती मिळव ना भरपूर. या सोन्यासारख्या माणसांच्या अंगावरचं सोनं का लुबाडताय तुम्ही? पहा, या सुशीलाबाईंच्या अंगावर गुंजभर सोनं तरी ठेवलंय तुम्ही. नाही, आमची काही तक्रार नाही ज्योतिताई. मुक्ता आमची एकुलती एक मुलगी, तिच्या आयुष्याचं सोनं व्हावं हीच आमची इच्छा. तुम्ही नका संताप करू. नाही हो, तुमचा हात दगडाखाली सापडलाय म्हणून काळजातलं दुःख आतल्या आत दाबून ठेवलंय तुम्ही. आणि आई, तुझ्यात जर थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर हे तर पैसे घ्यायचे नाहीतच, पण आधी घेतलेले सगळे पैसे परत करून टाक. ज्योती, आता गप्प बसतेस की नाही? नको आहेत ते पैसे, आम्ही बघू काय करायचं ते. चल रे विलास, आईन दिवाळीत केलास तेवढा शिमगा बस झाला. चला आता, चल रे विलास. नको नको, मी हात जोडते, पदर पसरते, पण आई दिवाळीच्या दिवशी असं रागवून जाऊ नका हो. विलासराव, आमचं काही म्हणणं नाही. घ्या हे पैसे, पण आपण तरी थांबवा आई साहेबां. घे, अरे घे ना पैसे, पण मी मात्र क्षणभरही थांबणार नाही इथं तुमचा अट्टल खायला पाहिला. या सगळ्यांच्या देखत एक मात्र बजावते. याचा राग तुम्ही माझ्या वहिनीवर काढलात ना, तर तिची बाजू घेऊन लढायला मी खंबीर. दीपक, क्या बात है? मी येतो, तू जरा थांब. हे बघ, मी पान दुकानापाशी आहे. ओके. तू ये. इधर इधर एक संभाजी बेडी बंडल दे. हे काय सांगायला पाहिजे काय तुम्ही आम्हाला? अहो, तुम्ही येणार म्हटल्यावर संभाजी बंडल काढून ठेवलेला हाय. एक 120 नवरत्न की माम. अच्छा अच्छा. क्यों, दरगाह हो क्या है? क्या मांगा? मनातलं सांगू, जिच्यावर माझं खरं प्रेम आहे ना, ती लवकरच माझी व्हावी. आया ख्याल में, मगर बच्चू मामला बहुत टेढ़ा है. हाँ, मार गोली यार. मियाँ बीबी राजी तो क्या करेगी ओ पाजी. माझं सोड, तू काय मागत होतास? एक अच्छी बीबी मिळावी हेच ना? बीबी? वो मामला तुम्हारा. अरे मी माझ्या बहिणीसाठी दुआ मागत होतो, समझे? बहीण?
तुला तर बहीण नव्हती ना? नव्हती, पण राखीनं रिश्ता जोडला गेला आमच्या भाई बहिणीचा. बिचारी यार बिलकुल कचाट्यात सापडली. तिच्यासाठी जीव तिळतिळ तुटतो ग. कोण आहे ती? आमची धाकटी मालकी मुक्ता भाभी. काय सांगतोस? हा, चल तुला सगळं काय सांगतो. आता गप बसून भागणार नाही. हा, हे पैसे ले बाय. चल. बस 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 बस. या बाबूसाहेब. बघा बाबूसाहेब, तुम्हाला चरकात पिळून घेतलेली गाडी कुणाच्या दारासमोर उभी आहे. उर्वशी डान्सिंग पार्टी. हम्म. कमाल आहे. हो, तुम्ही सांगितलेल्या गोष्ट ऐकून डोकं अगदी सुन्न झालंय हो. हे प्रत्यक्ष पाहिलं. आणखीन दाखवतो. चला. कुठं? माडीवर. हा? गाडीचा पुरावा पाहिलात, आता माडीचा पुरावा दाखवतो. तिथं तुम्ही काही बोलायचं नाही, मीच बोलणार. चला. चला. नमस्कार. या या ना, बसा बसा. कुठून आला आहात आपण? आम्ही अमरावतीहून आलो. असं का? तुमची कीर्ती फार ऐकली होती. म्हटलं आमच्या भागात तुमचे काही खेळ व्हावेत. किती खेळ घेणार आहात आपण? तरी 10 खेळ घेऊ आम्ही. लांबचा प्रवास आहे, पण तुमची गाडी आहे ना स्वतःची? हो आहे की. दारापुढे उभी आहे ती माझीच गाडी. पण व्यवहार ठरवायला मात्र मालकांना बोलवणार. झोपलेत ते, उठवते त्यांना. कशा लोकांस त्यांची झोप मोड. आम्ही येऊ पुन्हा तासाभराने इकडे. पण चहा तरी घ्याल की नाही? अहो पण आलेच मी. मुक्ता, ए मुक्ता. काय? थोडं लोणचं घेऊन ये. नुसता शिरा बरा नाही लागत. बर. अरे काय फोडलं हिने? जळला मेला तुझं लक्षण. बरणी फोडलीस ते फोडलीस आणि सत्यानाश केला सगळ्या लोणच्याचा. आता हे कोण भरून देणार? तुझी आई का तुझा बाप? ते दर भद्र काय देणार? दिवाळ सणाचे सुद्धा पैसे दिले नाही. नाश होऊ दे तुझा आणि तुझ्या आई बापाचा. आई साहेब, तोंड आवरा. माझ्या आई वडिलांना शिव्या देऊ नका. ते भिकारली नाहीत. तुमच्या गटात त्यांनी घरादाराची होळी केली तरी तुमचे हाव अजून कमी होत नाही. इतके दिवस ऐकून घेतलं, पण आता फार झालं. मला उलट उत्तर देतेस? एवढा बळ कुठून आला तुझ्यामध्ये? जपून. खबरदार, माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकाल. बापू, भाऊजी, तुम्ही सगळे जण अचानक जा विचारायला. हा झाडूवाला देखील घुसला वाटतं तुमच्या बरोबर. नाही आई साहेब, हा झाडूवाला तुमची सगळी पापच झाडून त्याचा झाड घ्यायला आलाय. चालतं हो, नाहीतर लाथा खाऊन जावं लागेल. लाथा खायला नाही, तुमच्या पुण्याची गाथा वाचायला आलोय. यांना घेऊन. हा काय तमाशा आरंभ आहे माझ्या घरात? आई साहेब, तमाशा चालवलाय तुम्हीच पहिले बसून. लग्न ठरवायला आलो तेव्हा कंबर न मोडणाऱ्या अट्टी घालून भरमसाठ पैसा उकळला. दिवाळ सणाच्या निमित्तानं 70,000ची गाडी मागितली. या बिचाऱ्यांनी आपलं घरदार विकून जी गाडी दिली ती आपल्या दिवट्या चिरंजीवानी कोणाला दिली माहित आहे? एका नाचणाऱ्या बाजार बसवीला. काय बोलता आहात? आम्ही प्रत्यक्ष पाहून आलोय. कुठे आहेत आपले कुलभूषण? आम्ही आलोय. काय म्हणणं आहे तुमचं?
बरं झालं तू आलास. तुझ्याच पराक्रमाचे पोवाडे चाललेत. वहिनी साहेब, यानं सासऱ्याकडून 5,000 रुपये घेऊन त्या सटवीच्या उरावर घातले आणि वर हिला दम दिला होता, कुणाला सांगू नको म्हणून. मग कोणी सांगितलं? मी. नमक हराम, लाज नाही वाटत? खाल्ल्या नावावर उलटतोस. मासाब जुबान संभालो. नोकरी नकोशी झाली काय रे साल्या? ए साहब, गाली देने का काम नहीं. या असल्या हरामची नोकरी पाहिजे कोणाला. माणिस तुला सोडण्यापेक्षा या नोकरीवर लाथ मारतो मी, या चाव्या. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मुक्ता भाभीला बहन मानतो मी. तिचा बाल जरी बाका झाला ना, फिर मेरे जैसा बुरा आदमी कोई नहीं.